नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ जसा एशा पृथ्वीवरती येणार आहे तसाच गौरीनॉमिक्स या चॅनेलवर येणार आहे. त्यांच्या ज्या संचालिका आहेत डॉक्टर गौरी पिंपळे आज आपल्या सोबत आहेत. काल आम्ही एक व्हिडिओ केलेला होता डी डॉलरायझेशनच्या संदर्भाने. एक प्राथमिक व्हिडिओ होता तो आणि रिक्वेस्ट केली होती लोकांना की तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. त्याप्रमाणे काही प्रश्न आलेले आहेत आमच्याकडे. त्यामुळे हा आजचा जो व्हिडिओ आहे त्याची सुरुवातच मुळी प्रश्नांवरून करतो आणि त्या प्रश्नांना गौरीताई उत्तर देतील आणि आपण या कार्यक्रमात पुढे जाणार आहोत. तर गौरीताई तुमचं स्वागत करते. मला वाटतं विषय इतका लोकांना आवडलेला आहे की शंका विचारतायत याचा अर्थच असा की खूप इंटरेस्ट आहे त्याला. आणि म्हणजे मलाही खूप आश्चर्य वाटलं आणि बरंही वाटलं एक प्रकारे की शंका जरूर काढल्या लोकांनी. तर मी जो प्रयाग गोखले म्हणून एक ईमेल आली आहे माझ्याकडे आणि त्यांचा प्रश्न वाचून दाखवते. अमेरिकेमध्ये 1920च्या दरम्यान महाबंदी होती. तर 1940च्या दरम्यान दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने काय उपाययोजना केल्या ज्यामुळे अमेरिका 40 पर्यंत आर्थिकदृष्ट्या पुढारलेला देश झाला? सरकारने आणि जनतेने कोणत्या योजना राबवल्या? हा एक प्रश्न. आणि दुसरं, त्यामधून भारताला आणि भारतीय जनतेला काय शिकण्यासारखं आहे? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देते. ह्याच्यामधून भारताला भारतीय जनतेला शिकण्यासारखं काय आहे म्हणण्यापेक्षा अमेरिकेने ज्या पॉलिसीज अंगीकारल्या त्या पॉलिसी अंगीकारल्यानंतर सगळीकडे म्हणण्यापेक्षा विशेषतः अमेरिकेला ठराविक काळानंतर आर्थिक संकटांना सामोरं जावं लागलंय. तर माझं तर म्हणणं असं आहे, आपण फार वेगळ्या इकॉनॉमिक पॉलिसी चालवतो आणि आपल्या तशाच असल्या पाहिजेत की अमेरिकनांना फॉलो करण्यात काहीही अर्थ नाहीये. त्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना एक जिओपॉलिटिकल सिच्युएशन आणि आर्थिक दृष्ट्याही त्यांना 80 वर्षात अशी पोझिशन मिळालेली आहे की त्यांचं जे काय आहे ते त्यांचं स्वतंत्र म्हणूनच आपल्याला बघावं लागतं त्यांच्या पॉलिसीजकडे. त्यांनी घेतलेले निर्णय आहेत ते त्यांच्या डॉलरचा हेजिमोनी आहे, डॉलरचं वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या चालून गेल्या. हे जर दुसऱ्या देशाने केलं तर तो देश टिकेल असं मला तरी वाटत नाही. आणि आता 1929च्या महामंदीचा प्रश्न. 1929च्या महामंदी नंतर तेव्हा जे राष्ट्राध्यक्ष होते त्या राष्ट्राध्यक्षांना राजीनामा द्यायला लागला. मग रुझवेल्ट राष्ट्राध्यक्ष झाले आणि रुझवेल्ट राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर रुझवेल्टनी जे जे एम केन्स केन्स इकॉनॉमिस्ट तेव्हा जगातले सगळ्यात मोठे इकॉनॉमिस्ट होते, हे ब्रिटिश इकॉनॉमिस्ट आहेत. तर त्यांचा सल्ला मागितला. केन्सनी काय सांगितलं की तुम्ही गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर वाढवा. गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर वाढवल्यानंतर लोकांच्या हातात पैसे येतील. लोकांच्या हातात पैसे आले, लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार उपलब्ध होतील. त्याच्यामधून लोकांच्या हातात पैसे आले की मग त्याच्यामुळे आपोआप अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळाली की अर्थव्यवस्था सुधारेल. हा एक भाग झाला. मग सरकारने काय केलं, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर वाढवली. ती कशी वाढवली तर मोठमोठ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हातात घेतले. म्हणजे आपल्याकडचे लोक जेव्हा 70 किंवा 80च्या दशकात म्हणत होते काय अमेरिकेचे रस्ते आहेत, ते अमेरिकेचे रस्ते तेव्हा महामंदीतून बाहेर पडण्यासाठी बांधले गेले की जिकडे लोक राहतही नाहीयेत अशा ठिकाणापर्यंत ते रस्ते गेले. अक्षरशः वाळवंट असलेल्या आपण काय म्हणतो ते कॅसिनोज जास्ती आहेत लास वेगास, अशा ठिकाणी त्यांना रूट खरं तर रस्ते 66. वगैरे बांधायची गरज नव्हती. तरी पण ते बांधले गेले. मग तिथे हॉटेल्स वगैरे आले. तर इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत ते 1929च्या महामंदीमधून बाहेर पडण्यासाठी केलेले आहेत. आजपर्यंत तेच रस्ते वापरले जात आहेत. हेही आपल्या व्ह्युअर्ससाठी मी सांगते की तेव्हा बांधलेले रस्ते होते. आणि दुसरा मुद्दा होता, कसं झालं होतं तेव्हा औद्योगिकरण इंडस्ट्रियलायझेशनची ती सेकंड फेज होती आणि त्याच्यामध्ये पहिल्या महायुद्धामुळे युरोपला फटका बसला होता. त्यात युरोपमध्ये मुख्य कोण तर ग्रेट ब्रिटन आणि जर्मनी, फ्रान्स, या तिघांनाही फटका बसल्यामुळे झालं असं की साहजिकच अमेरिकेतले उद्योगधंदे भरभराटीला आले. आणि त्यात त्यांनी पहिल्या महायुद्धाचा एक ऍडव्हान्टेज घेतला असा की शस्त्रास्त्र बनवायचे कारखाने मोठ्या प्रमाणावर उभे केले. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये
त्याच शस्त्रास्त्र बनवण्याच्या कारखान्यांनी अमेरिकेला इतकं श्रीमंत केलं की ते एक वेगळीच काय म्हणतो आपण पोझिशन घेऊन बसले दुसरं महायुद्ध संपेपर्यंत. त्यामुळे हे जे काही मंदीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी जे काही केलं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी घडल्या पहिलं दुसरं महायुद्ध, त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था सहज सुधारत गेली आणि ते त्या पोझिशन पर्यंत गेले की तेच त्यांचंच वर्चस्व राहील. मला वाटते प्रयागजींना याचं उत्तर मिळालं असेल. आता आपल्या व्हिडिओवरती ना काही कमेंट्स मध्ये प्रश्न आलेत, ते पण खूप इंटरेस्टिंग आहेत. तर एक एक प्रश्न मी घेते. श्रीधर देशपांडे म्हणून आहेत, मी प्रश्न पुढे समोर ह्याच्यावरती बोर्डवर लिहून घेतलाय. श्रीधर देशपांडेंचा प्रश्न आहे, या प्रोसेसमध्ये भारताची आर्थिक परिस्थिती कशी असेल आणि मोठ्या मंदीमध्ये मार्केट क्रॅश येऊ शकेल का? तर मोठ्या मंदीमध्ये मार्केट क्रॅश मोठा येईल हे सगळेच एक्सपर्ट्स म्हणतायत. आणि त्याच्यामध्ये भारताची आर्थिक स्थिती कसं म्हणजे भारताला कमीत कमी फटका बसेल. आता डॉलर केंद्रित अर्थकारण असल्यामुळे सगळ्या देशांना फटका बसणार आहे, आपण हे नाकारू शकत नाही. अमेरिकेला मोठा बसला, युरोपला मोठा बसला तरी बाकीच्या देशांना पण थोडाफार फटका बसणार आहे. त्याच्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर फटका बसणार नाही. जो काय बसेल तो थोडाफार बसेल आणि मला वाटते बहुतेक आपण त्याचे साक्षीदार असू ह्या सगळ्या प्रोसेस मधून जाताना. हा ट्रान्झिशन पिरियड आहे. त्याच्यानंतर एक सुरेंद्र गाडगीळ आहेत, त्यांनी 2 प्रश्न याच्यामध्ये विचारलेत. हा खरं तर खूप जेन्युअन हे आहे प्रश्न आहे की अमेरिकी डॉलरने जेव्हा सोन्याची फारकत घेतली तेव्हाच बाकी जगाला अमेरिकेला रोखणे का शक्य झाले नाही. हा जो प्रश्न 1971 ला जेव्हा त्यांनी जाहीर केलं, म्हणजे ते करत होते सोन्याची फारकत घेतलेली आहे हे बाकीच्या देशांना माहिती होतं, पण ते जाहीर केलं 1971 ला. तेव्हा बाकीच्या देशांकडे अशी कोणतीही संस्था नव्हती की ती जाऊन अमेरिकेला जाब विचारेल की तुम्ही हे समीकरण का मोडलं आणि तुम्ही अचानक कसं जाहीर केलं. कारण ज्या 2 आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना उदयाला आल्या 1945च्या ब्रेटन वूड्स सिस्टम मध्ये, त्याच्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि दुसरी जागतिक बँक वर्ल्ड बँक. या दोन्हीमध्ये अमेरिकेचं वर्चस्व आहे. त्याला एकतर वित्त पुरवठा अमेरिका करते आणि अमेरिकेला फक्त आणि फक्त अमेरिकेला वेटो पॉवर आहे, म्हणजे नकाराधिकार फक्त अमेरिकेला एकट्याला आहे. त्याच्यामुळे त्या दोन्ही संस्था अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या तलावर नसतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर याच्यामुळे कसं आहे, त्याच्यामुळे कोणी अमेरिकेला जाब विचारणारं उरलंच नव्हतं 1971 ला. आणि त्यात 45 ला त्यांनी हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यामुळे त्यांच्या लष्करी सामर्थ्याची जगाला एक दहशत बसली होती की हे काही करू शकतात. त्याच्यानंतर करन्सी मॅनेजमेंट मध्ये बरेच चढ उतार आले. 1971 ला जाहीर केलं त्यांनी की आता डॉलर इज नॉट पेग टू गोल्ड आणि डॉलर इज नॉट कन्व्हर्टेबल टू गोल्ड. त्याच्यानंतर करन्सी मॅनेजमेंट मध्ये आपण बघितलं तर बरेच चढ उतार आले. पेट्रो डॉलर उदयाला येईपर्यंत ते त्या देशांना त्याचा फटका सहन करावा लागला, पण त्यांना कोणी जाब विचारेल असा कोणताही देश नव्हता. भारत आणि चीनचा प्रश्न येत नाही, पण रशियाचा सध्या मी डिटेल अभ्यास करतेय. तर रशियाची आर्थिक परिस्थिती फार विचित्र आहे या सगळ्या काळामध्ये. त्यामुळे रशिया ही एक स्ट्रॉंग इकॉनॉमी म्हणून कधी पुढे आलेला नाहीये. जो आता आपल्याला पुतीन यांच्या कार्यकाळात दिसतोय रशिया, तसा रशिया इतका स्ट्रॉंग कधी नव्हता. त्याच्यामुळे कोणी अमेरिकेला जाब विचारला नाही की तुम्ही हे असं अचानक कसं केलं, आमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, तशी कोणत्याही देशाची परिस्थिती नव्हती. आणि त्यातही ग्रेट ब्रिटन हे नेहमीच अमेरिकेच्या बाजूने राहिलेले आहेत आपण जर बघितलं तर महायुद्धाच्या काळापासून. त्याच्यामुळे त्यांनी अमेरिकेला काही विचारलं नाही की बाबा तुम्ही असं का केलंय किंवा काय. त्याच्यानंतर त्यांचा दुसरा प्रश्न आहे सुरेंद्र गाडगिळांचा, डॉलरला पेट्रोलशी जोडण्याचा निर्णय जगाने धुडकावायला हवा होता. त्याचं उत्तर एकच आहे, अमेरिकेचा लष्करी सामर्थ्य. ज्यांनी पेट्रो डॉलरला क्वेश्चनिंग केलं त्यांच्यावर अमेरिकेने हल्ले केले. कालच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरणं घेतली होती सद्दाम हुसेन आणि गद्दाफी. सद्दाम हुसेननी काय केलं तर पेट्रो डॉलरच्या ऐवजी त्यांनी युरोचा स्वीकार केला तेलाचा व्यापार करण्यासाठी. युरोचा स्वीकार केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी युरोपीय देशांबरोबर करारही केलेले आहेत. तेव्हा अमेरिकेने काय सांगितलं, सद्दाम हुसेन यांच्याकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत. ज्या इराकमध्ये, याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासाठी करूसारखी गोष्ट आहे, ज्या इराकमध्ये त्या काळामध्ये एक साधी स्कूटर बनत नव्हती, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुद्धा तिकडे तेवढं डेव्हलप झालेलं नव्हतं. तिकडे ते वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन बनवतील हे तर शक्य नव्हतं.
पण अमेरिकेला त्यांनी पेट्रोडॉलर धुडकावण्याचा घेतलेला निर्णय आवडला नाही. त्यांनी थेट इराकमध्ये लष्कर उतरवलेलं आहे, आर्मी उतरवलेली आहे आणि सद्दाम हुसेनना अटक केली, मग त्यांना मारलं. हाच पुढचा गोष्ट. अगदी तेच लिबियाच्या बाबतीत केलं. गद्दाफीनी त्यांचं चलन आहे, दिनार होतं, दिनार आहे त्यांचं चलन. त्या दिनारला पॅन आफ्रिकन करन्सी करायचा निर्णय घेतला. तो थेट सोन्याशी जोडला. तो पेग टू डॉलर काढून घेतला. सोनं मोठ्या प्रमाणावरती त्यांनी गोळा केलं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्यांनी त्या बाकी सगळ्या आफ्रिकन देशांबरोबर त्याच्यामध्ये त्या दिनारमध्येच पेट्रोलचे व्यवहार करायचा निर्णय घेतला. आणि इथे अमेरिकेला जाणवलं की आपल्याला कोणीतरी हे क्वेश्चनिंग करतंय आणि तो सुद्धा गद्दाफी एक आफ्रिकन देशातला करतोय म्हटल्यानंतर त्यांचं पित्त खवळलं. त्यांनी सांगितलं की तिथे मानवाधिकारांचं उल्लंघन होतंय. असे रिपोर्ट्स आहेत, रिसर्च रिपोर्ट्स आहेत की गद्दाफीनी लिबियाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये त्यांनी पाणी, आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र याच्यामध्ये नागरिकांना सगळ्या व्यवस्था पुरवाव्यात त्या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले होते. तिथे अमेरिकेने काय केलं की गद्दाफी मानवाधिकारांचं उल्लंघन करते. मीडिया पूर्ण अमेरिकेच्या ताब्यात होती आणि अमेरिकेने हल्ले कशावर केले तर त्यांच्या पाण्याच्या साठ्यावर हल्ले केले. म्हणजे इथे खरं तर अमेरिकेला जाब विचारायला हवा होता की तुम्ही मानवाधिकाराचं उल्लंघन करताय, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन पाण्याच्या साठ्यावर कसे काय हल्ले करताय. पण नाही, अमेरिकेने ते पाण्याचे साठे बनवलं होतं आणि पिण्याचे पाण्याचे त्यांनी जी काही व्यवस्था केली होती ती तोडून टाकली आणि लिबियामध्ये असलेल्या जे काही खनिज संपत्ती होती ती अमेरिकेने स्वतःच्या ताब्यात घेतली. तिथून पुढे आजपर्यंत लिबिया अजिबात पुढे आलेला नाही. आणि त्यात हिलरी क्लिंटनच्या एका ईमेलमध्ये आढळून आलं की जे काही लिबिया करते, लिबियाने सोनं साठवलेलं आहे, लिबियाने दिनार हा सोन्याशी निगडीत केलेला आहे, डॉलरला ते चॅलेंज आहे, ह्या सगळ्याचा उल्लेख हिलरी क्लिंटन यांनी एका सीआयएच्या ऑफिसरला पाठवलेल्या ह्याच्यामध्ये ईमेलमध्ये आहे आणि गेल्या वर्षी तो ईमेल बाहेर आला होता. त्याच्यामुळे अमेरिकेने तेवढ्यासाठीच गद्दाफीना मारलं हे तर नक्कीच झालेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा पेट्रोडॉलरला कोणी चॅलेंज केल्यानंतर अमेरिका लष्करी सामर्थ्य उतरवते, त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे अमेरिकेला चॅलेंज करणं शक्य नाही, कारण अशा प्रकारे देश बेचिराख होणं कुठल्याही देशाला परवडणार नाही. त्याच्यामुळे थेट अमेरिकेबरोबर कोणीही पंगा घेतला नाही. आपल्याला दुसऱ्या मार्गाने हे करावं लागेल हे लक्षात आल्यानंतर ते आता वेगळ्या मार्गाने डिडॉलरायझेशन चालू झालेलं आहे. तिसरा प्रश्न सुलभा आपटे मॅडमचा आहे. मला खरं तर आनंद होतो कोणी आपला हा विषय आहे तो जास्तीत जास्त स्त्रिया बघतात तेव्हा, कारण याच्यामध्ये मेल डॉमिनन्स आहे, याच्यामध्ये एक्सपर्ट्सचा पण मेल डॉमिनन्स जास्त आहे, ऐकणाऱ्यांमध्ये पण मेल डॉमिनन्स आहे. तर थँक्यू सुलभाताई, तुम्ही कमेंट केली. इंडियन करन्सी खरंच एवढी स्ट्रॉंग होईल का? तर आता त्या म्हणतात की आता रुपया घसरतोय, तर आता असं कसं होईल? तर असं होईल, आता जो रुपया घसरतोय तो काही काळापुरता आहे. त्याला आताचे जे युद्ध आणि युद्धाची जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आलेलं प्रेशर आहे, त्याची एक पार्श्वभूमी आहे. आणि दुसरी गोष्ट, हेजिंग हा जो प्रकार आहे फायनान्शियल मार्केट मधला, त्याच्यासाठी हा सगळा खेळ खेळला जातो. पण जेव्हा हे डिडॉलरायझेशन पीक वरती येईल, म्हणजे याची प्रोसेस फास्ट होईल, तेव्हा हळूहळू करत रुपया वधारायला लागेल. आणि एक विश्वनाथजी म्हणून आहेत, त्यांचं म्हणणं शेअर मार्केटमध्ये कोणत्या कंपनीत गुंतवणूक करावी. तर विश्वनाथजी, मी आणि स्वातीताई दोघी इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर नाही आहोत, त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काही मी देऊ शकत नाही. आम्ही फक्त अभ्यास करतो आणि अभ्यासक म्हणून मत मांडतो आणि अनालिसिस करतो. त्यामुळे कोणत्या कंपनीत गुंतवणूक करावी याचं उत्तर आम्ही देऊ शकत नाही. मला वाटते त्यांना समाधानकारक उत्तरं मिळाली असतील. मी एक छोटस ऍड करते की सद्दाम हुसेनचं जे उदाहरण दिलं ना गौरीताईंनी, ह्या सद्दाम हुसेनला हाताशी धरून त्यांनी इराणवर आक्रमण करायला लावलेलं होतं. आणि हे जे युद्ध म्हणजे जेव्हा 79 साली इराणमध्ये क्रांती झाली आणि शहांना पळून जावं लागलं, त्यानंतर त्यांनी इराकला चिथावणी दिली आणि इराण युद्ध 8 वर्ष चाललेलं होतं. 8 वर्ष. म्हणजे हा सद्दाम हुसेन जो आहे तो अमेरिकेच्या ताटाखालचा मांजर होता त्यावेळेला. तेव्हा तो अगदी अत्यंत ग्रेट माणूस होता. मग त्यांनी मध्येच कुवेतमध्ये त्यांनी स्वारी केली आणि कुवेत गिळंकृत करायचा प्रयत्न केल्यावर मग कदाचित अमेरिकेला जाग आली असेल आणि त्यानंतर सद्दाम हुसेन हा थोडासा ब्लॅकलिस्ट मध्ये गेला असेल आणि त्यानंतर मग त्यांनी जे काही
हे ज्या म्हणतायत की डॉलर व्यतिरिक्त ट्रान्झॅक्शन्स करायचा प्रयत्न कदाचित त्या तिरिमिरीमध्ये केलेला असू शकतो. अर्थात सद्दाम बाबत सुद्धा त्या सांगतायत तशा हुकुमशाही प्रवृत्तीच्या अनेक कथा आपल्याला इंटरनेटवर बघायला मिळतात. मध्य पूर्वेतले जे राज्यकर्ते आहेत ना आणि त्यांची मनस्थिती आणि एक मनोधारणा जी आहे त्याच्यामध्ये यातलं काही जे आहे ते तो समाज हा एक खूप नॉर्मलसी आहे म्हणून स्वीकारणारा समाज आहे. म्हणजे जे आपल्याला जुलमी वाटतं, अन्यायाचं वाटतं ते तिथे तेवढंसं, कारण आयुष्यभर त्यांनी तेच बघत आलेले आहेत. पण तेवढ्यासाठी सद्दामला बाहेर काढलं असेल असंही नाही. आणि गडाफीच्या बाबतीमध्ये मी म्हणेन की त्यांनी काय उकरून काढलेलं होतं तर पाकिस्तानकडून न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी घेण्याचा प्रयत्न केला. याचा टोटल पेपर ट्रेल तयार केला गेलेला होता आणि कदाचित तो पेपर ट्रेल आहे ना तो फसवा सुद्धा असू शकतो. म्हणजे इथे गडाफीला त्यांनी हे केलं, ल्युअर केला की बघ तुला पाकिस्तानकडून मिळवून देतो म्हणून. सो ही माइट हॅव सेड येस. मग नंतर पाकिस्तानचं एक्यू खानचं जे सगळा वॉलमार्ट होता थ्रू सिंगापूर अँड अदर दिस थिंग्स, त्यांना सांगितलं की आता तुम्ही त्याला हे करा म्हणून. त्यामुळे इथून त्यांनी ते लिबियापर्यंत ट्रॅक केलं. तिकडे एक्यू खानला काढून टाकायला भाग पाडलं मुशर्रफला आणि इथे गडाफीला पॅनाम त्यांची जी फ्लाईट त्यांनी कोसळली होती त्यातले बरेचसे हल्लेखोर हे लिबियाचे होते. ते कारण पुढे करून ब्रिटन म्हणजे हे आपले टोनी ब्लेअर त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता त्यांनी. आणि त्यांनी गदाफीला लिबियाच्या टार्गेट करायचा प्रयत्न केला. पण दोन्ही देशात बघा तुम्ही, इराककडे पण भरपूर सोनं होतं, लिबियाकडे पण होतं. तुम्ही आक्रमण केलं, तुम्ही त्या सगळ्या सोन्याचं झालं काय? ते जाऊन अमेरिकेच्या खजिन्यात तरी पडलं का? की असंच पोरासोरा तर्फे कुठल्या तरी खाजगी लोकांनी त्याची चट्टम भरती केली, याचा कोणी हिशोबच देत नाही म्हणे. ही अशी पद्धत आहे. आणि त्या ज्या सांगतायत की अमेरिकेच्या विरोधामध्ये ताकदवान कोणी नव्हता आणि म्हणून या कशाला आपल्याला आव्हान देता आलं नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर तर सगळे विकलांग होते. ब्रिटनला सावरता येत नाही म्हणून तर त्यांनी साम्राज्याच्या दोऱ्या अमेरिकेच्या हातात दिल्या होत्या. युरोप बेचिराग झाला होता. संपूर्ण युरोपला उभं करण्यासाठी अमेरिकेने मार्शल योजना राबवलेली होती की त्यांना पैसे देऊन ते थोडेफार सावरत होते. हे जे 73चा एम्बार्गो आला आणि त्यानंतर पेट्रोडॉलरचं. आशियाची तर परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे. रशिया हा सुद्धा समृद्ध नव्हता. त्यांनी एक प्रकारे आपलं सगळं लक्ष जे आहे ते त्यांच्या डिफेन्सकडे दिलेलं होतं. त्यामुळे जीवनातल्या अनेक गोष्टी आणि प्राथमिक गरजांकडे सुद्धा दुर्लक्ष झालेलं होतं सोव्हिएट रशियाचं. त्यामुळे तेही स्ट्रॉंग नव्हते, चीन देखील स्ट्रॉंग नव्हता. मग त्यांना आव्हान देणार कोण? आजच्या घडीला कशी आहे परिस्थिती बदललेली आहे. चीन 2 नंबरची इकॉनॉमी झालेली आहे आणि म्हणून कुठेतरी विरोधासाठी म्हणून तुम्हाला एक दुसरा खांब आता तयार होताना दिसतोय. म्हणजे गौरीताई तुम्हाला अजून काही ऍड करायचं असेल तर बघा ह्याच्यामध्ये. मी थोडी नाही पॉलिटिकल अगदी पार्श्वभूमी. हो, चांगलं झालं तुम्ही जिओ पॉलिटिकल सांगितलं. तोही एक अँगल महत्वाचा असतोच त्याच्यामध्ये, काय करत होती अमेरिका नक्की. सगळं मिळूनच ते दोन्ही गोष्टी एकत्र येऊनच ते जे काय ऍक्शन्स करतात होतात. त्याचं रिझल्ट आपल्याला दिसून येतात, त्याचे परिणाम जाणवतात. दोन्हीचा अभ्यास करावा लागतो. अगदी. बरोबर. तर हे जे प्रश्न आले त्याला आम्ही उत्तरं अशी दिलेली आहेत. तुम्ही अजूनही प्रश्न पाठवू शकता आणि असेच स्वतंत्र एपिसोड आम्ही करू त्याच्यासाठी आणि सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तेव्हा नाही, एक जाता जाता अजून एक आहे. आपले एक मनोज भगत म्हणून एक रेग्युलर व्ह्युअर्स आहेत. त्यांच्या बरं. रेग्युलर कमेंट असतात. हा. पण त्यांचे ना अमेरिकेचं कर्ज आणि युएस ट्रेजरी बॉन्ड वगैरे याच्याबद्दल 5-6 प्रश्न आहेत. ते एक दिवस घेऊ आपण. आणि बरं. जेव्हा ट्रेजरी बॉन्ड बद्दल एक मला वाटते वेगळा व्हिडिओ करणं गरजेचं आहे. कारण हा. आता स्वॅप लाईन आणि ट्रेजरी बॉन्ड याचाही लोकांना प्रश्न पडला की ते वेगळं कसं, हे वेगळं कसं. तर हा. ट्रेजरी बॉन्डचं जेव्हा आपण एक व्हिडिओ करू त्याच्यामध्ये मनोजजी भगत यांचे आपण प्रश्न घेऊया. ते मी नोट डाऊन केलेले आहेत. गुड. तर आजचा एपिसोड आम्ही आता इथे थांबवतो आहोत. पण तुम्हा सगळ्यांना परत एकदा आवाहन
की असेच प्रश्न पाठवत राहा. माझी ईमेल मी दिलेली आहे, गौरीताईंची पण ईमेल तिथे असेल किंवा त्यांच्याकडे कॉमेंट पण ओपन आहेत. तर कुठेही तुम्ही कम्युनिकेट केलं तरी देखील त्याची आम्ही नोंद घेऊ आणि त्याच्यावरती सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आज ह्यासाठी गौरीताई आल्या आणि त्यांनी वेळ दिला आपल्यासाठी, याच्यासाठी त्यांचे आभार मानते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अशी आशा करते आवडला असेल, तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. दोन्ही चॅनेलवरती गौरीनॉमिक्स आणि एशा पृथ्वीवरती. तर तुमचे खास आभार मानते व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि प्रश्न पाठवल्याबद्दल सुद्धा प्रश्नकर्त्यांचे खास आभार मानते. आणि हा एपिसोड आपण आता थांबवतो आहोत. धन्यवाद. धन्यवाद.